इथं सुरेश धसांकडून माझ्या जीवाला धोका आहे असं राम खाडे म्हणतायत। सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार आहे। पूर्वकल्पना न देता पोलीस संरक्षण काढल्याची खाडेंची तक्रार आहे। सुरेश धस यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं राम खाडे यांनी म्हटलेलं आहे। सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंची मुख्यमंत्र्यांकडे तशी तक्रारच आहे। निवेदन देत मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तक्रार केलेली आहे। पूर्वकल्पना न देता पोलीस संरक्षण काढल्याची खाडे तक्रार करतायत। आपल्याला या सगळ्या संदर्भात कोणतीही कल्पना देण्यात आलेली नव्हती। पोलीस संरक्षण का काढलं गेलं या संदर्भात आता विचारणा देखील केली जाणार आहे। मुख्यमंत्री खरं तर आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडून पत्र लिहून आता या सगळ्या संदर्भात विचारणा केली जाईल। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? विकास, माझा आवाज पोहोचतोय? विकासशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। सुरेश धसांकडून माझ्या जीवाला धोका आहे असं राम खाडे म्हणतायत। राम खाडे या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून विचारणा सुद्धा करणार आहेत। आपल्याला कल्पना न देता का आपलं पोलीस संरक्षण काढलं असं आता खाडे यांचं म्हणणं आहे। पूर्वकल्पना न देता पोलीस संरक्षण काढल्याची खाडेंनी तक्रार केलेली आहे। बीडमधलं वातावरण आता सध्या तापताना दिसतंय। सामाजिक कार्यकर्ते आहेत राम खाडे। पूर्वकल्पना त्यांना देण्यात आलेली नाही आणि पोलीस संरक्षण आपलं काढण्यात आलं असा खाडेंचा आरोप आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः राम खाडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। खाडेजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नमस्कार। तुम्ही म्हणताय सुरेश धसांकडून तुमच्या जीवाला धोका आहे, काय नेमकं कारण? नाही, मी इथून पाठीमागे मला पोलीस प्रोटेक्शन त्यांच्यामुळेच होतं। माझ्यावर अनेक त्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, माझ्यावर हल्ले केलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस सरकार बदललं की ते वरती प्रशासनावर दबाव आणतात वरिष्ठाकडून आणि दबाव आणून माझं प्रोटेक्शन काढायचं, कारण की आता त्यांच्यावर अजून गुन्हे दाखल होणार आहेत। न्याय व्यवस्थेची मी रोज पायमल्ली करत आहे, रोज खेटे मारत आहे। न्याय व्यवस्थेकडून जी चौकशी करायची आहे त्याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि मी हे काहीच करू नये म्हणून शानी ते उठून सुटून SP साहेबांवर दबाव, गृहमंत्र्यांकडून दबाव आणि माझं आता पोलीस प्रोटेक्शन काढून माझ्यावर कुठेतरी हल्ला करायचा किंवा एखाद्या अनोळखी महिलेंना, अल्पवयीन महिलांना माझ्यावर गुन्हा दाखल करायला लावायचा आणि मी जेणेकरून कोर्टात गेलो नाही पाहिजे, न्यायालयात गेलो नाही पाहिजे, मी पाठपुरावा केला नाही पाहिजे, अशा पद्धतीची वृत्ती या माणसाची आहे। कारण की यांचा जो आताचा खटाटोप चाललेला आहे हे फक्त यांचं झाकून ठेवण्यासाठी, यांच्यावर कुठले आरोप होऊ नये, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत हे निकाली निघावात याच्यासाठी संतोष देशमुख साहेबांच्या हत्येचं भांडवल करून सुरेश धस स्वतःची पोळी भाजून घेण्याचं पाप करत आहेत। तुम्ही मोठा आरोप करताय। हा ही वस्तुस्थिती आहे, मी चुकीचं काही बोलत नाही। कारण की मी अनेक वर्ष झालं सामाजिक चळवळीत काम करतो आणि जी मी चळवळी देवस्थान इनाम जमिनीची उभी केलेली आहे, याच्यामध्ये आता मध्यंतरी तर सरकारने कायद्यात रूपांतर केलंय। जे 50% नजराना होता, जे शासनाला महसूल मिळत होता, ह्या हिंदू देवदेवतेच्या जी जमिनी आहेत, इनामी जमिनी आहेत, ह्या जमिनी लाटण्यासाठी। राम खाडेजी, तुमचं पोलीस संरक्षण साधारणतः कधी काढण्यात आलं? माझं पोलीस संरक्षण काढलेलं आता 8-10 दिवस झालं। मी 13 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि अपर सचिवांना, महासंचालक साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे की माझं पोलीस प्रोटेक्शन पूर्ववत करा, अन्यथा माझ्यावर हे हल्ले घडून आणू शकतात, खोटे गुन्हे दाखल करू शकतात आणि जो चाललेला तपास आहे, मी जे कोर्टात पाठपुरावा करत आहे, हे सगळं बंद करण्यासाठी हे जो उद्योग चालू आहे हा उद्योग सुरेश धस करत आहे आणि हे जर सगळ्या कारवाया निपक्षपाती करायच्या। थेट आरोप आहे का की सुरेश धस यांनी बीड मध्ये मोठा घोटाळा केलेला आहे?
सुरेश धस इतका महाभ्रष्टाचारी आणि वैचारिकता हरण माणूस आमच्या बीड जिल्ह्यात दुसरा कोणीच नाहीये. अच्छा. हे आता जे आरोप चाललेले आहेत आमच्या बीड जिल्ह्यात जे जातीपातीचं राजकारण चाललेलं आहे, हे जातीपातीच्या राजकारणाला खत पाणी घालून स्वतःची पोळी भाजवण्याचं पाप आमचे विद्यमान आमदार सुरेश धस करत आहेत. कारण की आता त्यांनी संतोष देशमुख साहेबांचं जे आंदोलन चाललेलं आहे, हे आंदोलनामध्ये भाषण करायचं. आमच्या मतदारसंघात काही सौर ऊर्जेचे प्रोजेक्ट आलेत. आता सौर ऊर्जेचे प्रोजेक्टचे सगळे काम त्यांच्या जवळच्या माणसाच्या नावावर वर्क ऑर्डर दबाव टाकून घेतल्यात आणि आता त्यांची पत्नी आता प्राजक्ता अक्का त्याच्या वसुल्या करत आहे. अहो, आधार सेंटर केंद्राकडून सुद्धा यांना वसुली पाहिजे अशा पद्धतीच्या यांच्या भाषा आता. आता मध्यंतरी त्यांनी त्यांच्या निवासस्थानी रविवार दिवशी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची बैठक घेतली आणि ग्रामसेवकाकडून 2-2 हजार रुपये ऑनलाईन जमा करून घेतले. त्याच्या फोन पे सहित मी कंप्लेंट केली कलेक्टरला, SP साहेबांना. ग्रामसेवकाकडून वसुली करण्यात आली. वसुली करण्यात म्हणजे यांनी मीटिंग जे घ्यायच्या त्या मीटिंगीत सुद्धा अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्याकडून वसुल्या करत आहेत. हे यांच्या इतका नीचपणाचा कळस या महाराष्ट्रात कुणी करत नाही. फक्त संतोष देशमुख साहेबाची ही वाईट हत्या झाली आणि त्या हत्येचं भांडवल करून स्वतःचं पाप दाखायचं आणि दुसऱ्याचं वाजून दाखायचं असा प्रकार सुरेश धस करत आहेत. अगदी खाडेजी बोला अगदी थोडक्यात बोला, आपला वेळ संपतोय. माझं मत असं आहे की सुरेश धसच्या बाबतीत जे वक्फच्या जमिनीत SIT स्थापन केली होती त्या SITचे जे रिपोर्ट गेले त्याच्यावर अजून कारवाई नाही. हिंदू देवस्थानच्या खाडेजी, तुम्ही जे जे आरोप केलेले आहेत त्या सगळ्या मुद्द्यावर लोकशाही मराठी सुरेश धस यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. सध्या धसांचा फोन लागत नाहीये, पण आम्ही या सगळ्या संदर्भात धस यांच्याकडून सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद खाडेजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.